मकर राशी गणपती बाप्पा घरी येताच होणार चांदीत चांदी, सुवर्ण काळ सुरू. नमस्कार मित्रांनो, मकर राशी गणपती बाप्पा घरी येताच उलगडणार गुप्त खजिना. तुम्ही होणार गडगंज श्रीमंत. गणेश उत्सव म्हणजे मंगलमय सुरुवात, विज्ञानाचा नाश आणि समृद्धीचा प्रवेश. प्रत्येक वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पा घरोघरी येतात आणि भक्तांच्या आयुष्यात सुख समाधानाचा प्रकाश पसरवतात. पण 2025चा हा गणेश उत्सव मकर राशींच्या लोकांसाठी अगदी खास ठरणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार या काळात गुरु, शनी आणि चंद्र एकत्र येऊन धनसंपत्तीचे विलक्षण योग तयार करत आहे. सामान्यतः मकर राशीचे लोक मेहनती असतात, पण त्यांना फळ नेहमी उशिरा मिळते. बराच काळ कष्ट केल्यावर थोडा लाभ मिळतो. अनेकदा या राशीच्या लोकांना वाटतं की पैसा हातात येतो पण टिकत नाही. परंतु यंदा गणेश उत्सवात परिस्थिती वेगळी असेल. गणपती बाप्पा घरात आल्यापासून अनंत चतुर्थीपर्यंत जणू धनलक्ष्मी स्वतः तुमच्या घरी राहणार आहे, ज्यामुळे अचानक पैशांचा ओघ वाढेल, जुनी अडचण सुटेल आणि समृद्धीचा नवा प्रवास सुरू होईल. हा केवळ आर्थिक नाही तर कौटुंबिक, व्यावसायिक आणि मानसिक दृष्ट्याही लाभदायक असेल. घरात आनंदाचे वातावरण राहील, व्यवहारात अडकलेले पैसे सुटतील आणि काहींना तर अनपेक्षित नसलेला मोठा धनलाभ होऊ शकतो. म्हणजेच यावर्षीचा गणेश उत्सव मकर राशींच्या लोकांसाठी संपत्तीचा उत्सव ठरणार आहे. चतुर्थीपासून सुरू होणारे बदल गणेश चतुर्थीपर्यंत मकर राशीच्या आयुष्यात नवे बदल सुरू होणार आहेत. हे काळ म्हणजे नव्या संधीचं दार उघडणारा टप्पा ठरेल. एक नवीन उत्पन्नाचे स्तोत्र उघडतील. चतुर्थीपासून मकर राशीच्या लोकांना नवीन कमाईचे मार्ग मिळू लागतील. नोकरीत बढती, नवीन जबाबदारी किंवा साईड बिझनेस सुरू करण्याची संधी मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट्स, नवीन ग्राहक मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना अचानक चांगल्या कंपनीतून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. 2. घरात लक्ष्मी प्रवेश होईल. या काळात घरात अचानक पैसा येऊ लागेल. जुनी बचत, अडकलेली रक्कम किंवा कर्ज परत मिळेल. घरातील सदस्यांना देखील धनलाभ होईल, त्यामुळे कौटुंबिक वातावरण सुखकर होईल. 3. जुने अडथळे दूर होतील. अनेक मकर राशीच्या लोकांचे व्यवहार, कर्ज किंवा प्रॉपर्टीशी संबंधित अडथळे गेले कित्येक दिवस, महिने अडकलेले होते. गणेश उत्सव सुरू झाल्यास ही कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील. सरकारी कामे, कोर्ट कचेरी किंवा परवानग्यात यश मिळेल. 4. संपत्ती व स्थावर मालमत्तेचा लाभ. काहींना या काळात जमीन, जुमला, घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तू मिळू शकतात. घरगुती गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रॉपर्टीशी संबंधित सौदे अचानक जमून जातील. 5. व्यावसायिक विस्तार. व्यापाऱ्यांना अचानक मोठे ऑर्डर मिळेल. छोट्या मोठे उद्योग धंद्यांना नवीन भांडवल किंवा आर्थिक मदत मिळू शकते. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास वाढेल आणि नवीन डील्स फायदेशीर ठरतील. 6. मानसन्मान आणि यशाची साथ वाढेल. पैशांबरोबरच समाजात प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून आशीर्वादासारखा पाठिंबा मिळेल. एकंदरीतच चतुर्थीपासून मकर राशीच्या जीवनात पैसा, प्रतिष्ठा आणि स्थिरता यांचे नवे दार उघडले जाईल. अनंत चतुर्दशीपर्यंत हे लाभ वाढतच राहणार आहेत. अनंत चतुर्थीपर्यंत लाभाचे वातावरण. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला धनलाभ आणि सुखसमृद्धीचा प्रवास अनंत चतुर्थीपर्यंत अखंड सुरू राहणार आहे. या काळात ग्रहयोग आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर, तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा पसरवत राहील. 1. नुसता पैसा येत नाही. नोकरीत सातत्याने नवीन बोनस, इन्सेंटिव्ह किंवा मानधन मिळण्याचे योग. व्यावसायिकांना रोज नवीन ऑर्डर किंवा नवे व्यवहार जुळून येतील. बँक खात्यात अचानक जमा होणारा पैसा तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. परदेशातून पैसे येण्याची संधी. जॉब किंवा बिझनेसद्वारे लाभ. 2. गुंतवणुकीत प्रचंड फायदा. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी किंवा सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जे लोक दीर्घ काळापासून गुंतवणूक करून बसले आहेत त्यांना याच काळात उत्तम परतावा मिळेल. अल्प गुंतवणूक केलेल्यांनाही दुगुणा नफा मिळण्याची शक्यता आहे. 3. घरात सुखसमृद्धीचे उत्सव. घरात सतत आनंद, उत्साह, आनंदाचे वातावरण राहील. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घ्याल. घरातील मोठे प्रश्न सुटतील. वाद, कलह किंवा आरोग्याच्या समस्या कमी होतील. नवीन वस्तू खरेदी, घर सजावट, गाडी किंवा दागिने घेण्याचे योग येतील. 4. दैवयोगाने मोठा धनलाभ. काही मकर राशीच्या लोकांना अनपेक्षितरित्या मोठी रक्कम मिळू शकते, जसे की वारसा, जुने दावे किंवा अचानक मिळणारा लाभ. काहींना मोठ्या बिझनेस डीलमधून प्रचंड फायदा. नशिबाची साथ इतकी मजबूत असेल की जणू गणपती स्वतः तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश घडवून आणत आहे. 5. मानसन्मान आणि यशाची साथ. आर्थिक लाभाबरोबरच तुमच्या कामाची कौतुक होईल. कुटुंब व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. शासकीय सन्मान, बढती किंवा पुरस्काराचे
पुरस्कार मिळण्याचे योग प्रबळ. म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत मकर राशीच्या लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने गडगंज श्रीमंत, अखंड लक्ष्मी आणि मंगलमयतेचे परिपूर्ण होणार आहे. या काळात प्रत्येक दिवस हा गणपती बाप्पाकडून मिळालेल्या वरदहस्त सारखा ठरणार आहे. विशेष काळजी. गणेश उत्सवाच्या काळात पैसा, लाभ आणि सुख मिळत नाही. काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे, कारण ग्रहयोग जितके सकारात्मक आहे तितकेच लोक आणि चुकीचे निर्णय धोकादायक ठरू शकतात. 1. फाजील खर्च टाळा. भरपूर येईल पण उगाचच लक्झरी वस्तूंवर खर्च करू नका. बचतीकडे लक्ष द्या, कारण श्रीमंती टिकवणे हेच महत्त्वाचे आहे. 2. फसवणुकीपासून सावध राहा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. देताना विचार करा. मोठ्या गुंतवणुकीतील फक्त विश्वासू लोकांवर भरोसा ठेवा. जलद नफा देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. 3. अति आत्मविश्वास टाळा. पैसा व यश यामुळे गर्व येऊ शकतो. नम्रतेने वागा, अन्यथा समाजात विरोधक वाढतील. 4. कौटुंबिक नात्यांमध्ये संतुलन ठेवा. पैशांमुळे घरात मतभेद निर्माण होऊ शकतात. निर्णय घेताना सर्वांचा सल्ला घ्या. 5. आरोग्याची काळजी घ्या. सतत कामात किंवा पैशाच्या मागे धावल्याने थकवा, डोकेदुखी, तणाव वाढू शकतो. नियमित प्रार्थना आणि ध्यानाने मन शांत ठेवा. शुभ उपाय. गणेश उत्सवात गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी काही खास उपाय तुम्हाला करायचे आहेत. हे उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरेल. 1. दररोज मोदक नैवेद्य. गणेशाला गुळ खोबऱ्याचा मोदक अर्पण करा. हे लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी, धनलाभासाठी खूप शुभ मानले जाते. 2. दुर्वा व लाल फुलांचे अर्पण. रोज सकाळी गणपतीला 21 दुर्वा आणि लाल फुल अर्पण करा. हे विघ्ननाशक आणि समृद्धिकारक आहे. 3. गणेश मंत्र जप. ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जपा. रोजच्या जपामुळे मानसिक शांती आणि आर्थिक स्थिरता लागेल. 4. दानधर्म. गणेश विसर्जनाच्या दिवशी 5 नारळ, 5 सुपारी आणि काही अन्नद्रव्य गरजू लोकांना दान करा. यामुळे घरातील पैशांचा प्रवाह अखंड राहतो. 5. अनंत चतुर्दशीला अनंत सूत्र बांधणे हा उपाय विशेष मानला जातो. लाल दोऱ्यात 14 गाठी बांधून अनंत सूत्र घरी ठेवावे किंवा उजव्या हातात बांधावे. हे धन, आरोग्य आणि कौटुंबिक सुखासाठी अत्यंत शुभ ठरते. एकंदरीतच विशेष काळजी घेतली आणि शुभ उपाय केले तर गणपती बाप्पा मकर राशीच्या लोकांना केवळ श्रीमंतीच नाही तर आनंद, आरोग्य, प्रतिष्ठा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचे वरदान देतील. मकर राशीच्या लोकांसाठी हा गणेश उत्सव म्हणजे नवा अध्याय सुरू होण्याचा क्षण आहे. चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात आनंद, पैसा, सुख आणि नवा आत्मविश्वास घेऊन येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही खूप मेहनत करत राहिलात, पण त्याचे फळ अपूर्ण वाटत होते. अनेकदा पैसे येऊनही टिकत नव्हते. जुने अडथळे, जबाबदाऱ्या, थकबाकी, कर्ज यामुळे मनात अस्वस्थता होती. पण याच वर्षी गणपती बाप्पा घरात येतात. जणू काही भाग्याचे दार उघडणार. तुम्हाला नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. अडकलेले पैसे हातात येतील. प्रॉपर्टी व्यवहार किंवा नोकरीत मोठे यश मिळेल. घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात केवळ पैशांचा उगमच वाढणार नाही, तर घरातील तणाव, मतभेद आणि दुःख दूर होऊन मनशांती आणि समाधान लाभणार आहे. म्हणजेच या गणेश उत्सवात मकर राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पा फक्त पाहुणे म्हणून घरी येणार नाहीत, तर ते तुमच्या जीवनात गडगंज श्रीमंती, अखंड लक्ष्मी आणि मंगलमयतेचे वरदान घेऊन येणार आहेत. फक्त लक्षात ठेवा, पैशांबरोबर नम्रता ठेवा. लोभ नको, संयम हवा. गणपती बाप्पांची उपासना, दानधर्मात चांगले कर्म हीच खरी श्रीमंती आहे. तर मकर राशीवाल्यांनो, या लोकांच्या या वर्षाचा गणेश उत्सव तुमच्यासाठी खराखुरा संपत्तीचं पर्व ठरणार आहे. गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर, तुमच्या जीवनावर कायम राहो हीच मंगलमय प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.